जावय बापू माझ्या चेतूला रात्री झोपत चालायची सवय आहे हो. काळजी करू नका, तिला झोपूच देत नाही मी आता वर्षभर. आहे ग बाय. अरे काय लाज आहे का समराव तुम्हाला? आहे ग बाय. एवढं काय लावायला का तुम्ही? चालले ग बाई. अरे जेवता जेवता सगळे बोटा चाटून चाटून जेवत असतील आणि तुमचा उपवास असेल ना तेव्हा हे असं होतं, हे असं. आहे ग, जाते. आता नाही होणार माझा कुणाला त्रास. राजा राणीचा संसार करा ग निघा बाई. निघा निघा. आले आम्ही जातो आमच्या गावा. आमचा राम राम घ्यावा. आमचा राम राम घ्यावा. चेता चेता रडू नको बेटा, रडू नको. आपल्या हातात नसतं का काय? म्हणतात मामी मामी छाती छाती रे कमी झाल्यासारखे वाटले ग बाई. ते पोटावर दाब पडला का नाही? गॅस बाहेर पडला वाटतं सगळा. याच बाहेर पडला ग. हाय ग मुलासारखी झाली बॉडी. वाटते ना? आहे ग बरं वाटतं ग. सोड ग त्यांना. पण माझ्यासारखंच आहेत का पाय. बस बस किती भागे भागे चाली राहिनी. पुढे बुडी राही ना. चाल लवकर चाल. माडी ओ माडी ए पाणी ले. श्याम्या वडील. श्याम्या चाल रे. हा ते बसून राहिलो ना तर वर जायला त्रास होणार. चल थोडसा दम खाईले तू. चेते चाल ना ग. बसूया नको. ओ दादा मी बोलले. मला वाटलं कुत्र भुकलं का काय की. अरे सॉरी काकी. ए चेतू चेतू थोडस खाळू बोल म्हटलं. हा लोकांना वाटून राहिलं कुत्तरडा आरडून राहिलं म्हणून. अजून वाव कर म्हणजे कुत्तरडे येतील तुला चावायला. अरे माणसाला समजाडू शकतो आपण, कुत्तरड्याला कुठे समजाडणार आहे आपण. कसं बोलताय हो? चेतू काय म्हणता माने मामा? ती काय पिशवीत आणलंय? आयरणी भाषा घेऊन आलाय काय? खायचं का? काय झालं आय? काय ग काय दम दम गेला का ग आय? दम गेला का? चल ना ग लवकर लवकर. ते आता पोहोचलोच आहे आय आपण. 150 पायऱ्या आहेत फक्त. हे नाही ग बाई 150 पायऱ्या नाही चढायच्या आता. अरे हाड म्हणला की आय हाय माझी. असं आहे. नाही मला वाटलं कुत्र्याची कळवण लागली का काय माग. ओ आई दादा तुमचा पेरू कापून देऊ का? ताई जाऊ द्या. कुत्र्याचा काकडे कापू का? ओ आई 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 दमा नाही घ्या. थोडस काय ना हळू आवाजात बोला.
त्याला कुत्तरडे वाटतोय ठीक आहे, पण बिबट्याला कुत्तरडे वाटलो ना अवघड होऊन जाईल. हो बिबटे फिरतात बरं इकडं. आहे का बापरे. चला ना हो आयाला उचला ना चला ना. अरे 10 मिनिट झाले तिलाच उचलतोय ना. श्याम्या तुला कधी उचलायला मिळेल त्याची वाट बघतोय. काकडी खावा. काकडी खायला आलो मी इथे. मग जरा कड काढा की कशाला आलोय आपण इकडं. आता एम.एस. डोब्याच्या पायावर डोळ्यानं डोकं ठेवायचं. कळलं का. नवस बोलला की त्याच्या ह्याला पाळणा हलणारच. अरे पाळणा हलायला तो आकाश पाळणा बाजूला झाला पाहिजे ना आमच्या मधून. असं बोलताय अरे मामा ही जी सांडा आहे ना आता सुद्धा तिच्या आईचाच हात धरून चालते का. कुक्कुल बाळ आहे का. इकडे या तुम्ही इकडे. वर जाताना आपल्या मागचे वर जाऊन पुढे जाऊन दर्शन घेऊन खाली उतरून पार घरी पोहोचले तरी दल्ली इथेच आहे. नवस फिडून येत ना ते बाळ घेऊन येतील तरी हाई दल्ली ना आठीच पटी राहते. बोला ना. जावय बापू असं असं काय म्हणता हो हा. तुमच्या दोघांचा नवस बोलायला चालू ना इतकी वर आपण. एवढ्या वर यायच्या ऐवजी वेळीची वर गेले असत्या तर संसार सुखाच्या झाला असता. कसं बोलता हो आयाला. कसं बोलतोय आणि काय बोलतोय. जाऊ दे बाई माझ्यामुळं काय थांबायला नको. चला जाऊया. चला ग हात द्या ग बाई. उठा मामा हात द्या की जरा. उठ गाय काय चालू म्हातारीला काय होतंय गाय गाय मारायला लागली का माझ्यांची आडवाय ग बाय ग. आय ग बाय बाबा रस्त्यात कुठं झोपाला येणाऱ्या जाणाऱ्यांनी कसं जावा देवाला. अरे तुझा पिरू कापला तुझा. अरे काय येणारे जाणारे माणसाला काय झालं येणार जायचं काय बघतोय. हो भाऊ हो भाऊ माझी सासू झालंय त्याला काय. आय ग आय ग आय ग आय ग आय ग या आय ग नाही नाही काय नाही होणार दमन 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 दमन. हो हो शामराव एक काम करा. या ना कोरपड घेऊन या कोरपड. आय ग उरटीने पाय ना. आता इथे कोरपड कुठे शोधू. अरे डोंगर आहे इथे कोरपडने फार फारचा गोरपड सापडेल. कळमळायला लागली का बाई. ऐकून बस तरी मरायला टेकली पण किडे काही कमी होत नाही तिथे. आय ग चालले कोरपड घेऊन या. कोरपड घेऊन या. तोंडाव कुठं मारतात हळू. चालले का बाई तू. चालले ग देव दिसायला लागला मला. चालले ग बाई मी चालले. मी हे बघा आता गेलाय कोरफड आणायला गेलाय. कोरफड आहे की नाही छातीच्या दुखण्यावर एकदम जालीम औषध आहे. आता काय करायचं कोरपडीच्या रसामध्ये आंबे हळद टाकायची. लसणाच्या 4 पाकळ्या टाकायच्या. 4च टाकायच्या. 3 पण नाही 5 पण नाही. आलं का लक्षात. आणि ती कडुलिंबाची 2 पालं टाकायची. 1 पण नाही 3 पण नाही 2च टाकायची फक्त. थांबा ना तुमच्यासाठी चाललंय सगळं. काय कशाला वेलची टाकायची. निरगुडीचा पाला टाकायचा. जास्वंदीचा रस असतो ना फुलाचा रस करायचा आणि तो टाकायचा. सगळं एकत्र घ्यायचं. सगळं चांगलं कुठून काढायचं. कुठून चांगलं घुसळायचं. एवढा मोठा उपाय सांगू नका की सांगून होईपर्यंत मरीन मी. चालले का बाई. बोल ना थांबा. वाटीतली चढते का वर आहे ही बाई चढायला लागले का छातीत. बाई मी जोबा दिसायला लागला ग मला बाई. नका बोलू. काय उचला ना आयाला उचला ना. माझ्याच्याने नाही उचलणार आता त्यांना आता एम एस जोबात उचलेल. लाज वाटते का कसं बोलता. कोणात ताकद आहे यांना उचलायची. पडशील ना असं नको बोलू. एक माणूस लागणार आहे का त्यांना उचलायला. एवढं दूर येते. थांबा थांबा. ए पोऱ्या पोऱ्या जा जा डॉक्टर घेऊन जा. अहो इथं कुठला डॉक्टर. इथं फक्त एम एस जोबाल डॉक्टर. हे बघा इथं जे काय होतंय ना ते त्या देवाच्या मनाप्रमाणे होतंय बघा. ओ दादा ऐका ना यांची जरा हालत खराब आहे ना. दवाखान्यात न्यावं लागेल. खाली जाऊन एक 5-6 माणसं आणता का. उचलल्या जाणार नाही ना त्या म्हणून म्हटलं. अहो आता ह्यांना उचलायचं म्हणजे 7-8 माणसं लागतील ना. नक्की पण आता एवढ्या मोठ्या उन्हात खाली कोण माणसं असणार आहे तो. 300 पायऱ्या खाली जायचं परत 300 पायऱ्या वर यायचं. ह्याच्यापेक्षा काय म्हणतो मी काय 150 पायऱ्या वरी जातो. वरती
पालखी उचलणारी माणसं असतात का पालखीवाले त्यांना घेऊन येतो चालते. 1000 रुपये लागतील बरं का चल हा. नाही चलेल तसं नाही मग? 1000 म्हणजे प्रत्येकी 1000 म्हणजे 8 माणसाचे 8000 होणार अहो दिले जा लवकर जा लवकर पळालो. लवकर घेऊन या लवकर घेऊन या पटाक काय काय ग नाही ग आता नाही होणार ग. 100 पायऱ्या चढायचं आणि उतरायचं ह्याचं कमिशन माझं 700 रुपये. अरे दिलं बाबा जा लवकर घेऊन या माणसं जा लवकर या काय ग बाई बरं ना, ग, मामा. तू ग देव दिसायला लागला ग मला. मामी हो मामी हे बघा पालखीची माणसं येते ती म्हणजे देवाची माणसं येते ती तुम्हाला उचलाय 8000 रुपये ठरले तर या तवर धीर सोडू नका 8000 वाया जातील नाही तर धीर सोडला तर सोडला काय होणार आहे कसं बी करून त्यांना खाली तर न्यावाच लागेल ना. बसू नका हो उचला ना हो. या सांभाळा, उचला, उचला, उचला. मी उचलतो, मी उचलतो. सावकाश, सावकाश, सावकाश. तुम्ही मामी तुम्ही पण जोर लावा किंवा जरा काय वर केले ते तुम्ही जोर लावा काय जमिनीवर ठेवा ते आमचा फक्त आधार घ्या हो. अरे खाली नाही जोर लावायचा वर जोर लावा खाली जाते ते उरे तीन बाय. 1 2 काय झालं काय झालं बापरे. काय झालं कळाली माझ्या बरोबर सोबत झाली वर यायला हो. मामी का बसा माझं बरगड्याचं दुखणं आहे जरा येतोय मध्ये मध्ये वर आऊ चालले काय गाय नको ना ग असं बोलू तू असं बोलू नको काय सांगणार? काय 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 करायचं आता? अरे नको ना अरे दम कुठून मरून जाईल ती ना काय चालू आहे तुझं. मामी हो अरे हे आपोआप होणारे तो गुन्हा कायला अंगावर घेते तू. यार काय करायचं शामराव आता अरे आपण काय करणार आहे एखादा कोणी नवीन येणार असेल तर जुन्याला जावंच लागतं निसर्गाचा नियम आहे. जुनी पानं गळतात तेव्हा नवे कोंब फुटतात. अरे ह्याच्या वाक्यांच्या तर ह्याचं काय करायचं वा म्हणली होती ना मी म्हणली होती यांना नाही सोसवणार नको नेऊया यांना पण नाही मायसले पिशवी घ्या तो- त्यात गावल. तो- तो- हे तर problem आहे ना. भलती हाऊस माय असले मला पण जायचं घेऊन आलो आपण तो तर प्रॉब्लेम आहे ना यांच्या पोरांना प्रायव्हसीच मिळू देत नाही. माने मामा हिला आहे ना चादरीत मी एकदा रेडियम दाखवत होतो तेव्हा मला पण बघू म्हणून या घुसल्या चादरीत घुसल्या या. अरे पण तुम्हाला बी काय मस्ती आहे चादरीत गेल्यावर रेडियम धावतोय का कोण तुमच्या लगा घाडी आहे ना तुमच्या रेडियमची साथ सोडली आता काय तुम्ही एक बोंबलत बसा आता तू बाई चालले ग बाई काय लागला बघ बाई मामी. आय ग तोंडात माझ्या गंगाजल टाका हो गंगाजल अरे आता काय गंगाजल आणायला उत्तर प्रदेशला जाऊ. ए बाबा नको रे बाबा आय ग आणा ना हिऱ्याचं पाणी आहे ते पिणार का पाणी सावकाश पी शाबाश शाबाश बस ऐका देव दिसला ग बाई देव काय व्हायला म्हणतात लागला ग बाई असं नका बोलू आम्ही जातो आमच्या गावा आमचा आता राम राम घ्या घेतला राम घेतला निवांतच्या मामी माझ्याकडे प्राण सोडले हो आयाने चेते रडू नको चेते चेते रडू नको देवाच्या पायरीवर सोडलाय ग त्यांना मुक्ती मिळणार आया उठ ना गाय मी कोणाकडे हे बघू मला कोणाचा आधार आहे उठ ना गाय उठ ना अरे तुझं वाबाड फोडलं पाहिजे. अरे कशाला कोकणली वरून ठेचून आणलं तिला. तुम्ही
चेते आहे ग बाई चेते आहे अगं जावय बापू हा, बोला. आहे ग. माझ्या नातवंडाचं तोंड बघायची इच्छा होती हो ती पुरी नाही केली तुम्ही हो आई तुम्ही मला माझ्या बायकोचं तोंड बघू दिलं नाही कधी हा आणि नातवंडाचं तोंड कुठून दाखवू मी तुम्हाला माझं तोंड दाखवायची लाज वाटते मला गावात कोणाला पण सिंगल बेड हवा असेल ना आधी मला विचारतात जावय बापू नाही ग नाही आहे नाही ग जावय दलिंदर अवस्था झाली आहे माझी जावय बापू हं. आता जाता माझी शेवटची इच्छा पूर्ण करा हो सांगा 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 आहे ग. मला जर नातू झालं तर त्याचं नाव फाकडू ठेवा आहे ग आहे ग आणि मला जर नात झाली तर तिचं नाव फाकडी ठेवा आहे ग, आहे ग. आकडो फाकडी किती गंदी पटक नाव आहे ती हे अशी नावं नाही ठेवणार माझ्या नातवंडांची आहे ग. आहे हो कसं बोलता हो माझ्या आयाची शेवटची इच्छा पूर्ण करा ना हो अरे सेतू पूर्ण केली असती पण जाता जाता आपली पिढी बर्बाद करून चालल्या ना त्या हा ना. आहे ग. ओ आई 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 दुसरी इच्छा सांगा ना कुठं नाही हो हीच माझी इच्छा आहे माझा जीव अडकून राहील हो नाही कशी नाही 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 जीव नका अडकू सोडून द्या हा. आता काही दाबून ठेवू नका हे कटपणा सोडा हट्ट सोडा जाऊ द्या जे जाते ते मी फाकडू फाकडी ठेवतो काहीतरी नाव ठेवतो. श्याम्या काय फाकडू फाकडी यासली नावं नाही ठेवायची माझ्या नातवंडांची अरे नकोपेक्षा बरं आहे ना फाकडू फाकडी काहीतरी अशी गंदी पटक नाव कसं वाटेल ते फाकडू श्याम राजपूत नाही 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 अरे अरे होऊ तर दे ना आधी तुला नातू नात काहीच नाहीये म्हणून लोक नावं ठेवतात तिकडे नाही लक्ष जात का तुझं आणि माडी मला जर निम्मन वेळ मिळाला ना माझा हातला आवाज सांगतोय मला जुळ होईल पोर काय झाला फाकडू पोरगी झाली फाकडी फाकडू फाकडी आई आई फाकडू फाकडी नावं ठेवतो हा जावय बापू हा हा जावय बापू माझ्या पोरीला सांभाळा हो सांभाळतो तिला आधी माझ्या ताब्यात येऊ द्या जावय बापू हा, हा. प्रेमाने संसार करा हो अरे तुम्ही करू तर द्या हं. जावय बापू माझ्या चेतूला रात्री झोपत चालायची सवय आहे हो काळजी करू नका तिला झोपूच देत नाही मी आता वर्षभर आहे ग बाय अरे काय लाज आहे का समराव तुम्हाला आहे ग बाय एवढं काय लावायला का तुम्ही चालले ग बाई अरे जेवता जेवता सगळे बोटा चाटून चाटून जेवत असतील आणि तुमचा उपवास असेल ना तेव्हा हे असं होतं हे असं आहे ग, जाते. आता नाही होणार माझा कुणाला त्रास राजा राणीचा संसार करा ग निघा बाई. निघा निघा तेव्हा आम्ही आले आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा आमचा राम राम घ्यावा चेता चेता रडू नको बेटा रडू नको आपल्या हातात नसतं का काय म्हणतात ताई मामी मामी म्हणतात ताई छाती छाती रिकामी झाल्यासारखे वाटले ग बाई ते पोटावर दाब पडला का नाही गॅस बाहेर पडला वाटतं सगळा याच बाहेर पडला ग हाय ग यासारखी झाली बॉडी वाटते ना आहे ग बरं वाटतं ग अरे काय बा बघितलं इकडे घे ते, इकडे मला निघाला गॅस गॅस होता गॅस 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 निघणार नाही तर काय होईल खाली एवढं गप्प गप्प खाल्लं हॉटेलमध्ये पैसे आहेत का द्या समोसा आहे का द्या खाल्लं नुसतं खाऊ गुल्ली कुठली आम्या बोलतो चला
आता पायऱ्या चढायला घ्या हा, चला. जावई बापू, चला चला सतरंजी घ्या सतरंजी उठ, 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 आय. सतरंजी घ्या अहो, अगं, उठ सतरंजी. ना. घ्या घ्या मामा धरा की हो जरा आ, मग कशाला उड्या मारायचा बॉम्बला ऐका, नाही बॉडी एकदम फुलासारखं झालं. चला 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 ऐक बाय या ग या इथं वर घे वर व, चला. अगं चढ ना ग आय, चला आय, इथं आहे आणि काकी. हो माने मामा ओ काकी माने मामा ओ काकी हो भाषेची पिशवी घेतली ना घेतली हो चला ये ग. ये ग. चल, अगं नीट चाल एम एस जो बापर आहे ना तो पण माझा संटे पण दूर नाही करू शकत त्या माय लेकीन समोर हात टेकले त्याने तुम्ही जा मी नाही येत अच्छा नाही 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 तुम्ही जा मी नाही येत अच्छा मी त्या काकडीवाल्याचे पेरू विकतो मी काकडीवाल्याचे पेरू मी पेरू विकतो.